या वातावरणाचं तर का नक्की काही कळतच नाही. नक्की कोणता ऋतू आहे ते समजत नाही. कधी ऊन पडतं, कधी पाऊस पडतो, तर कधी मधीच थंडी वाजते. तर आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या माझ्या नवीन आणि पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त असा इथं मी गरमागरम चहा बनवत आहे. सकाळी उठल्या उठल्या सगळं आवरलं ना, पहिला मला कोरा चहा लागतो म्हणजे लागतो. तर चला, आज मी मस्त असा कोरा चहा बनवला आहे आणि इथं मस्त असं मूग मी भिजत घातलेलं आहे भाजी बनवण्यासाठी. तर तोपर्यंत म्हटलं मूग शिजत टाकावं. आमचा कुकर थोडासा खराब झाला आहे, त्यामुळे मी इथं पातेल्यात मूग शिजायला टाकलेला आहे. एका बाजूला मूग टाकलेला आहे शिजायला आणि इथं मी पीठ मळून घेत आहे. म्हटलं पीठ मळून ठेवूया 15 मिनटासाठी. तर 15 मिनटं पीठ भिजलं ना, छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या येतात. यासाठी मी पीठ इथं भिजवून ठेवत आहे. पीठ भिजवून ठेवते तोपर्यंत इकडे कांदा कापून घ्यायचं माझं काम चालू आहे. तर व्हिडिओ थोडा मागं पुढे होऊ शकतो. तर चला, आता इथं कांदा कापून झाल्यानंतर आमचं पिल्लू आता पळत पळत येतं आणि मला म्हणतं की मम्मी, आज तू कशाची भाजी बनवणार आहेस? तर मी त्याला सांगत होती की आज मस्त असं मुगाची भाजी बनवलेली आहे सुक्की. तर आणि त्याला पण खूप छान वाटलं, त्याला आवडती मुगाची भाजी. तर चला, इथं मुगाची भाजी माझी बनवून झालेलं आहे. पूर्ण रेसिपी काय मला शूट करता आलेली नाही, कारण मी एकटी असल्यामुळे आमच्याकडे मॅनपॉवर थोडी कमी आहे. त्यामुळे तर मला एकटीला काय व्हिडिओ सगळा शूट घेता येणार नाही. इथं चपातीचं काम चालू आहे. मस्त अशी मी चपाती बनवून घेतलेल्या आहेत. तर आमचं पिल्लू इथं रेडी होऊन कोणती तर पोहेम म्हणत होता. तोपर्यंत मी थोडासा शूट घेतला त्याचा. आणि चला, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला